नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्लास 24 अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजचा जो काही ग्रुप बीचा प्रिलिम्सचा पेपर झाला, तर त्यातलं मॅथ्स आणि रिझनिंगचं ॲनालिसिस आपण या ठिकाणी घेणार आहे. जे काही विश्लेषण, प्रश्नांचं विश्लेषण आणि उत्तर, संभाव्य उत्तर. एक प्रश्न असा पण आहे की जो कॅन्सल होऊ शकतो, बरोबर. तर असे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहे. आता मी जो काही हा पेपर घेतला, ही प्रश्नपत्रिका घेतली, ही ग्रुप सेट बी नुसार घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या तुमच्या रिस्पेक्टिव्ह पेपरनुसार ते क्रॉस चेक करा. सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. 6 सलग समसंख्यांची ABCDEF बेरीज 150 आहे, तर त्यापुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल? ठीक आहे, सिंपल प्रश्न होता हा. ABCDE आणि F 6 समसंख्या दिल्यात आपल्याला, बरोबर. आता 6 संख्यांची बेरीज 150 आहे, म्हणजे त्यांची सरासरी काय झाली बरं? 150/6 म्हणजे 25 × 150, बरोबर. सरासरी 25 झाली. आता 6 संख्या दिल्यात, 6 संख्यांची सरासरी काय असणार? ही मधली संख्या इथं असणार 25, बरोबर आहे. ही झाली सरासरी. मग आता ही जर 25 झाली तर तिच्या मागची संख्या किती झाली? 24. पुढची संख्या काय झाली? 26. समसंख्या आहेत. मग ही 26, ही 28 आणि ही 30. ठीक आहे. मग आता आपल्याला विचारलाय का प्रश्न, तर त्यापुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल? मग हिच्या पुढच्या सलग 3 समसंख्या सांगा मला. 32, 34 आणि 36. याची जर तुम्ही बेरीज केली, 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 2 हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, 102 आहे का ऑप्शन मध्ये? पर्याय क्रमांक 3. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न पाहू. खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे? आता ही सिरीज दिली आहे, बरोबर. 1/2 गुणिले 3, 1/3 गुणिले 4, 1/4 गुणिले 5, इथं पुढे काय असणार? 1/5 गुणिले 6, असं 15 पदांपर्यंत जायचंय. आता मला सांगा 15वं पद काय असणार बरं इथं? 15वं पहिलं पद जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या पदाला 2 गुणिले 3 घेतलंय, म्हणजे 15व्या पदाला इथं 16 गुणिले 17 असणार. हा पहिला प्रश्न कळाला तुम्हाला काय? पहिल्या पदाला इथं 2 गुणिले 3 आहे, 1/2 गुणिले 3. मग इथं 15व्या पदाला काय असणार? 1/16 गुणिले 17, बरोबर इथपर्यंत. आता ह्याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे. आपण युट्यूबला एक व्हिडिओ पण टाकलेला आहे शॉर्टकट ट्रिक्सचा या सगळ्या, बरोबर. SSC IBPS म्हणून, TCS IBPS म्हणून. आता ह्याच्यामध्ये शॉर्टकट ट्रिक काय याच्यासाठी, यांची बेरीज किती असते? तर यांची बेरीज असते 1 पहिली संख्या वजा 1 शेवटची संख्या छेद डी म्हणजे काय? त्यांच्यातला फरक कितीचा? कितीचा फरक आहे इथं? 2 आणि 3, 3 आणि 4, बरोबर. 1/1चा फरक आहे, बरोबर. कितीचा फरक आहे? 1/1चा फरक आहे. 3 आणि 4, बरोबर. इथून कंटिन्यू 4 आणि 5, 5 आणि 6 सलग संख्या आहेत, 1चा फरक आहे, म्हणजे डी इज इक्वल टू काय आला तुम्हाला? डी आला 1. घ्या मग आता पहिली संख्या काय आहे? पहिली संख्या आहे 2. शेवटची संख्या काय इथं? शेवटची संख्या आहे 17. मग 1/2 वजा 1/17 छेद फरक तुमचा 1, तिरकस गुणाकार करा, 17×1 = 17 वजा 2/2 गुणिले 17 किती येतं सांगा बरं? 17तून 2 गेले 15, 15/17 दुने 34, 15/34 आहे का आपल्या ऑप्शन मध्ये? पर्याय क्रमांक 1 पहिलाच ऑप्शन आहे. क्लिअर आहे. अवघड का काही इथपर्यंत? सिंपल फॉर्म्युला होता, ही ट्रिक माहिती पाहिजे होती. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले, दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले, तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती? आता अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या बॅच मध्ये पण घेतले होते. डायरेक्ट सांगितलं होतं लांबी रुंदी 100-100 माना. आयत आहे, तुम्ही म्हणता सर आयताची सेम सेम कशी असणार? आपण 100% मानतोय, ठीक आहे. आता नवीन मेजरमेंट मध्ये काय झालं, एक बाजू काय झाली 5% वाढली, 105 झाली. दुसरी बाजू काय झाली 10% कमी झाली, म्हणजे 100 मधून 10 गेले 9. ठीक आहे. जर 100-100 असतं तर क्षेत्रफळ 10,000 युनिट स्क्वेअर एवढं असतं, बरोबर. त्याला सेंटीमीटर मीटर नाही म्हणणार आपण, युनिट स्क्वेअर. आणि इथं 105 गुणिले 90, 105 गुणिले 90 किती येतं सांगा बरं मला? 0 5 9 0 5 9 45 5 हातचे आले 4, 9 0 0 4 आणि 9 1 9, 9450. कितीचा फरक पडलाय?
550चा फरक पडलाय. कशावरती फरक पडलाय? 10,000वरती. सो 550 भागिले 10,000 गुरुले 100 ही झाली तुमची टक्केवारी. 2 शून्य गेले, हा शून्य गेला, 55/10 म्हणजे 5.5%. पर्याय क्रमांक 2. क्लिअर आहे? मी बॅचेस मध्ये पण तुम्हाला सांगितलं 550 पर्यंत तुम्ही पोहोचले ना, तुम्हाला हे 5.5 काढण्याची गरज नाही, तर तुम्हाला ऑप्शन वरून लगेच कळतं. हे पुढचं कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज नाही. आणि एक्झाम मध्ये तेच असतं, ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन पॉईंट टू पॉईंट तुम्ही शेवटच्या मोमेंट पर्यंत कॅल्क्युलेशन, आपल्या स्टेप्सला मार्क्स नाही आहेत, बरोबर, आन्सर टिक करण्याला मार्क आहे. चलो पुढचा प्रश्न. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे. 10 पुस्तकांची सरासरी किती आहे? 16. मग त्यांची बेरीज किती झाली? 160. 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 रुपये आहे. 8 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे? 9.5. म्हणजे किती होतं सांगा बरं हे? 8×5 40, 0 हातचे आले 4, 8 9 72 आणि 4 76. 76.0 म्हणजे याला आपण कन्सिडर करू 76. ठीक आहे. 76 रुपये 8 पुस्तकांची किंमत झाली. 10 पुस्तकांची 160 झाली. मग ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर 2 पुस्तकांची किंमत किती मिळाली तुम्हाला? 84 मिळाली. आता 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीपेक्षा 40% अधिक आहे. आता हे सॉल्व्ह कसं करणार? एकाची किंमत जर आपण 100% मानली तर दुसऱ्याची काय होणार? 140% होणार, बरोबर. मग आपण असं सॉल्व्ह करू शकतो की 240, दोघांची बेरीज 240 म्हणजे 84 रुपये, तर 100% म्हणजे किती? तिरकस गुणाकाराने सॉल्व्ह करू शकतो, बरोबर. असं सॉल्व्ह करायचंय ते. पण आता ऍक्च्युअल एक्झाम मध्ये एवढा वेळ पण नाहीये. आणि तुम्ही जर पाहिलं 2 पुस्तकांची किंमत 84 आली, 84 बेरीज असलेला ऑप्शन पहा ना तुम्ही. 35 आणि 49 84 होतंय. 40 आणि 24 84 नाही होत, कट झाला. 25 आणि 12 37 होतंय, कट झाला. 30 आणि 18 48 होते, कट झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 1च उत्तर होणार आहे. पूर्ण हे कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज नाही. क्लिअर आहे? चलो पुढचा प्रश्न. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त असेल? आता इथं महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची? भरपूर जणांनी हे 10% अधिक 20% अधिक 30% असं केलं असणार, बरोबर. पण आता ऍक्च्युली होणार काय की ज्यावेळेस किंमत ठरवली जाणार, म्हणजे आता समजा हा जो आहे घाऊक व्यापारी आहे, घाऊक व्यापारी ज्यावेळेस कंपनीकडून घेत असतो, समजा ती वस्तू 100 रुपयांना बनलेली असली, बरोबर. कंपनीने त्याच्यामध्ये स्वतःचे 10% मिळवले, 110ला ती घाऊक व्यापाऱ्याला विकली. आता घाऊक व्यापाऱ्याचे 20% त्याच्यामध्ये ऍड होणार आहे, म्हणजे ह्याच्या 120% होणार आहे. किती झाले? 132, बरोबर. आणि घाऊक व्यापाऱ्याच्या किरकोळ व्यापाऱ्यांना विकताना पुन्हा किरकोळ व्यापाऱ्यांचा काय 30% नफा आहे, बरोबर, त्यांनी फायनलला विकताना. म्हणजे गुणुले हे 130 100 झाले. किती येतं चेक करा. 0 गेला 13 गुणिले 132, 13 दुने 26 6 हातचे आले 2, 13 39 आणि 2 41 1 हातचे आले 4, 13 1 13, 13 आणि 4 17, 1716/10 म्हणजे किती आलं? 171.6. म्हणजेच किती वाढली? 100 रुपयांची वस्तू 171.6 झाली, म्हणजे 71.6% जास्त. क्लिअर आहे? काहीच अवघड नव्हतं. प्रश्न विचारण्याची मेथड बदलली होती फक्त. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. ठीक आहे. 3 पुरुष, 3 मेन इज इक्वल टू 5 बॉईज. ठीक आहे. आता पुढचं घ्या. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण हे 8 मुलांनी केलेल्या कामाच्या प्रमाणा इतके आहे. ठीक आहे. आता ह्या रेशोला जर तुम्ही मांडलं तर एका मेन हा रेशो काय येईल? M/B इज इक्वल टू 5/3. हा इकडे रेशो काय येईल? सॉरी, हा 5 वुमेन आहे ना, सो W/B इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला? W/B इज इक्वल टू 8/5.
बरोबर. आता ह्याचाच अर्थ काय होतो, मेन हॅज टू बॉय हा रेशो भेटला तुम्हाला 5:3. बॉय हॅज टू वुमेन हा रेशो तुम्हाला भेटला 8:5. मग ह्याच रेशोला जर आपल्याला सलग करून लिहायचं असेल, मेन हॅज टू बॉय हॅज टू वुमेन, तर कसं करणार बरं? मेन हॅज टू बॉय हॅज टू वुमेन काय करणार? 5:3:8:5 म्हणजे बॉय इथं पण आहे, बॉय इथं पण आहे. बरोबर. आता इथे चुकतंय आपलं, बॉय टू वुमेन हे 5 to 8 होणार. बरोबर. 5:8. आता इथं पण 3 म्हणजे बॉय, इथं पण 5 म्हणजे बॉय. याला 5 ने मल्टिप्लाय करा, याला 3 ने मल्टिप्लाय करा. जे हे किती होईल? 5:5 = 25. हे किती झालं? 5×3=15. हे पण 5×3=15, 8×3=24. तुम्हाला हा रेशो भेटला. सिंपल टाईपचा हा अशा प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत आपण युट्यूबच्या व्हिडिओमध्ये पण आहेत भरपूर सारे. बरोबर. की अशा प्रश्नांमध्ये काय करायचं, हे एम हॅज टू बी दिलाय तुम्हाला, बी हॅज टू डब्ल्यू दिलाय, तर एम हॅज टू बी हॅज टू डब्ल्यू कसा काढायचा? तर हा सिंपल क्वेश्चन झाला. याचा अर्थ काय होतो रे? एक माणूस 25 लाडू बनवतो, एक मुलगा एक पुरुष 25 लाडू बनवतो, एक मुलगा 15 लाडू बनवतो, एक स्त्री 24 लाडू बनवते. बरोबर आहे. मग आता काम किती आहे? जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागतात. 12 पुरुष, एक पुरुष एका दिवसात किती बनवतो? 25 लाडू बनवतो. अधिक, बरोबर, हे एका पुरुषाचं एका दिवसातलं काम. किती मुलं आहेत? 14 मुलं. एक मुलगा एका दिवसात किती लाडू बनवतो? 15 लाडू बनवतो. आणि असे त्यांना किती दिवस लागलेत? असे हे एका दिवसातलं काम झालं. बरोबर. असे त्यांना 24 दिवस लागलेत. तर एकूण काम किती होतं सांगा? हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 25 × 12 किती येतं बरं? 25×2 = 50, 0 हातचे आले 5, 25 × 1 = 25 आणि 5 हे आलं 300, अधिक 15 चोक 60, 0 हातचे आले 6, 15 × 1 = 15, 15 आणि 6 210 गुणिले 24. क्लिअर इथपर्यंत? जे किती आले? 510 गुणिले 24. हे कॅल्क्युलेशन करा. 24 0 0, 24 1 24 4 हातचे आले 2, 24 पंचे 120, 120 आणि 2 काहीतरी चुकतंय, एकदा क्रॉस चेक करा. हम्म. 24 0 0, 24 1 24 4 हातचे आले 2, 24 पंचे 120, 120 आणि 2 122. आता 12,240 हे काय झालं तुमचं? टोटल वर्क झालं, एकूण काम झालं. एवढं काम आपल्याला करायचंय. बरोबर. आता एवढं काम करायला कोण येणार? मी इकडचं इरेज करतो. हा भाग तुम्ही लिहून घेतला असेल, इरेज करतो. आता काम किती करायचं आपल्याला? ह्या पहिला भाग जो मी इरेज करतो त्याच्यामध्ये काय काढलं आपण? फक्त मेन टू म्हणजे एक पुरुष, एक बॉय, एक मुलगा आणि एक स्त्री यांच्या कामाचं प्रमाण काढलं. बरोबर. म्हणजे एक किती बनवतो, पुरुष किती बनवतो, मुलगा किती बनवतो, स्त्री किती बनवते ते काढले आपण. ठीक आहे. आता 12,240 हे काम करायला, एकूण काम आहे, हे काम करायला किती हे आलेत बरं? किती पुरुष आहेत? 9 पुरुष, एक पुरुष. आता हा रेशो आपण ते इरेज केलं. मेन हॅज टू बॉय हॅज टू वुमेन किती आला होता हा रेशो आपला? 25 हॅज टू 15 हॅज टू 24. करेक्ट. मग आता 9 पुरुष, 9 गुणुले किती पुरुष? 9 पुरुष, एक पुरुष एका दिवसात 25 एवढं करतो, अधिक किती? 15 महिला, 15 महिला, एक महिला एका दिवसात 24 करते, अधिक 12 मुले, 12 मुलं, एक मुलगा एका दिवसात किती करतो? 15 एवढं करतो. ठीक आहे. आता हे थोडंसं जागेच्या अभावी आपण हे केलं, इरेज केलं. तर ते तुम्ही पाहून घ्या, व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट मारून ते लिहून घेऊन पाहून घ्या. हे पण थोडंसं मी शॉर्टकट मारतो. 25 9 225 अधिक 15 × 24 किती येतं सांगा बरं? 15 × 24 360 येईल, अधिक 12 × 15 आत्ताच केलं होतं आपण, 12 × 15 किती येतं? 180 येईल. बरोबर आहे. जे किती आलं? हे 12,240 छेद 225 अधिक 360 अधिक 180 हे आलं 765. हे जर तुम्ही सोडवलं तर याचं उत्तर किती येतं तुमचं? 12,240
भागिले 765, चौथीला तुमचं 16. जागा कमी आहे त्यामुळे मी डायरेक्ट उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. याला तुम्ही 5 ने भाग द्याल, अगोदर वरती पण 5 ने भाग द्याल. हे कॅल्क्युलेशन थोडासा लेंदी जाणारा हा क्वेश्चन होता. रेशोने आणखीन थोडा सोपा पण करता येईल याला. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट कळाली. उत्तर काय, आजच्या या व्हिडिओचा मेन हेतू तुम्हाला टाइम अँड वर्क पूर्ण डीप मध्ये शिकवणं हा नाहीये, तर आजच्या प्रश्नांचे उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवणं आहे. बरोबर. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाचं हे पाहूया आपण. एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे. 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? 3/5 भरायला, 3/5 चा अर्थ काय होतो? एकूण किती भाग आहेत? 5 भाग. 3 भाग भरायला त्याला किती वेळ लागतो? 8 तास. तर मी तासांचं कन्वर्जन करून घेतो. 8 तास म्हणजे काय? 8 गुणिले 60 बरोबर 480 मिनिटे. 480 मिनिटे. क्लिअर आहे. मग 3 भाग भरायला जर 480 मिनिटं लागतात, तर एक भाग भरायला किती लागणार? 480 भागिले 3, 120 मिनिटं, सॉरी 160 मिनिटं. बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन करून घ्या. 160 16 त्रिक 48, 160 मिनिटं एका भागासाठी लागणार. बरोबर आहे. आता 5 पैकी 3 भाग भरून झाले. मग आता किती राहिले? अजून अजून 2 भाग राहिले. बरोबर. किंवा डायरेक्ट इथं तर आपल्याला काय विचारलंय? संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? अजून किती वेळ लागेल विचारलाय. अजून किती वेळ म्हणजे काय, की राहिलेला भाग भरायला किती वेळ लागेल? किती भाग राहिलेत? 5 पैकी 3 भरून झाले, 2 भाग भरायचे राहिले. मग 2 भाग म्हणजे किती होईल बरं? 160 गुणिले 2 बरोबर 320 मिनिटं. 320 मिनिटाचं कन्वर्जन कसं कराल तुम्ही? 6 पंचे 30 म्हणजेच 5 तास 20 मिनिटं. 5 तास 20 मिनिटं आहे का ऑप्शन मध्ये? पर्याय क्रमांक 2. आता भरपूर मुलांनी इथं गफलत केली असणार की संपूर्ण तलाव भरायला म्हटलं तर त्यांनी 8 आणि 5 13 तास 20 मिनिटं टिक केलेला असणार. बरोबर. तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल हा प्रश्न होता. म्हणजे अजून साठीचा जो वेळ आहे तोच तुम्हाला सांगायचा इथं. क्लिअर आहे. चलो पुढचा प्रश्न. वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43 वरून 65% झाली, तर 43% तुलनेत किती टक्के वाढ झाली? आता ज्याच्याशी तुलना करतो तो कायम छेदात घ्यायचा. मग 43 वरून 65 मध्ये कितीची इन्क्रीमेंट झाली? 22 ची इन्क्रीमेंट झाली. 22 अंशामध्ये घ्या. कुणाशी तुलना करतोय? 43 सोबत तुलना करतोय. 43 खाली घ्या, गुणुले 100. क्लिअर आहे. आता एक्झाम मध्ये हे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करणं गरजेचं नव्हतं. हे तुम्ही 22 आणि 43 हे तुम्ही असं पण कन्सिडर करू शकले असते. 22 आणि 44 म्हणजे एनिथिंग अराउंड काहीतरी 50% जवळचा ऑप्शन असला पाहिजे. 50% जवळचा ऑप्शन काय होता आपला? 51.16. आता एक्झॅक्ट आन्सर्स नव्हते ना. जर हा 50 आहे, हा 51 आहे, हा 52 आहे, हा 53 आहे, तर आपल्याला ते कॅल्क्युलेशन करावं लागलं असतं. पण आता हे जे कॅल्क्युलेशन तुम्ही पाहिलं तर हे 22 दिलं, हे 45, हे 51, हे 80, खूप लांब लांबच्या ऑप्शन्स आहेत. बरोबर. सो उत्तर किती याचं? 51.16%. पेपरमध्ये असा वेळ थोडासा वाचवायचा होता, नाही तर पेपर खूप लेंदी गेला असता मग. चलो पुढचा. एका दंडगोलाकार खांबाच्या बकर पृष्ठफळाचे क्षेत्रफळ 352 मीटर वर्ग आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर घन आहे, तर खांबाची उंची किती असेल? तर तुम्हाला 2 फॉर्म्युला माहिती पाहिजेत. काय? एक वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला. वक्र पृष्ठफळ किती असतं बरं? वक्र पृष्ठफळ 2πrh इज इक्वल टू 352 मीटर स्क्वेअर हे दिलंय तुम्हाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर घनफळ दिलंय तुम्हाला. घनफळ दिलंय. घनफळ किती दिलंय? घनफळाचा फॉर्म्युला काय असतो? πr²h बरोबर किती? 2464 मीटर क्यूब. आता काय करा, आता ह्याच्यातून म्हणजे हे पण सुचलं पाहिजे पेपरमध्ये. तुम्हाला डायरेक्ट एच ची व्हॅल्यू नाही भेटणार. तुम्हाला उंची विचारली, बरोबर, मग डायरेक्ट एच कशी काढणार? 2 इक्वेशन्स आहेत आणि 2 अननोन आहेत. इथं एच पण अननोन आहे आणि आर पण अननोन आहे. बरोबर. मग कसं काढू शकतो आपण? ह्या दोघांचा रेशो घेतला तर, म्हणजे घनफळ भागिले वक्र पृष्ठफळ यांचा रेशो घेतला तर πr²h छेद 2πrh इज इक्वल टू 2464 छेद 352.
काय होईल रे, पाय पाय कट झाला, एच एच कट झाला, आर आणि हा एक आर कट झाला. बरोबर, हे जर तुम्ही सोडवलं तर डावीकडे राहिला R/2 आणि उजवीकडे हे किती येतं सांगा, कॅल्क्युलेशन करून एकदा चेक करा. 2464, मला वाटतं 7चा भाग जायला पाहिजे. 2464 भागिले 352, हे कॅल्क्युलेशन तुम्ही चेक करा, त्याचं उत्तर येतं 7. मग R/2 जर तुम्हाला 7 मिळाला, बरोबर, याचाच अर्थ काय होतो, R इज इक्वल टू काय भेटला, 7 दुने 14 मीटर. आता आर ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, ती ह्या फॉर्म्युलेमध्ये टाका. वक्र पृष्ठफळाचा काय फॉर्म्युला आहे, 2 गुणुले 22/7 गुणुले आर ची व्हॅल्यू मिळेल 14 गुणुले एच बरोबर 352. सोडवा, एच ची व्हॅल्यू काढायची, बाकी सगळं तिकडे घेऊन जा. 352 गुणुले 7 छेद 2 गुणुले 22 गुणुले 14 बरोबर आहे. आता हे 7 1 7, 7 दुने 14, हे किती येते कॅल्क्युलेशन चेक करा. 352 हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर येईल, आता जागा नाही म्हणून मी डायरेक्ट आन्सर सांगतो, 4 मीटर. ठीक आहे, सोपं कॅल्क्युलेशन करू शकता ना तुम्ही पण. हे 2 ने आधी भाग द्या, 22 ने जर भाग दिला तर 22 1 22, इथं 22 1 22, खाली किती राहिले 13, 132, 22 सक 132, इथं 2 ने भाग दिला, 8 16, 2 बे 2 8, 4 मीटर. क्लिअर आहे, पर्याय क्रमांक 1. चलो पुढचा प्रश्न, एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे, त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. पेक्षा, ज्याच्याशी तुलना केलं तो खाली घ्यायचं. कुणाशी तुलना केलंय, केंद्रशासित प्रदेशांशी 13 बरोबर आहे. कुणाची तुलना केली, आता त्या देशातील राज्यांची संख्या कुणापेक्षा, केंद्रशासित प्रदेशांपेक्षा. कितीचा फरक आहे दोघांमध्ये, 39चा गुणुले 100, 39/13 गुणुले 100 किती येतं उत्तर 300%. 101% हा क्वेश्चन काय होणार, हॅश. क्लिअर आहे, फर्स्ट आन्सर की मध्ये आपल्याला आन्सर 60% येईल. 60% आन्सर कधी आला असतं, जर राज्यांच्या संख्येपेक्षा केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती टक्क्यांनी कमी आहे. कुणाची विचारली असते, केंद्रशासित प्रदेशांची, बरोबर, कितीने कमी आहे, 39ने. कोणापेक्षा, राज्यांच्या संख्येपेक्षा, म्हणून राज्य छेदामध्ये आले असते, गुणुले 100. असं जर आपण केलं असतं तर 33 39 43 52, हे पण नाही, हे पण 75 आलं असतं, बरोबर आहे. सो हे काय आन्सर इथं बरोबर हे नाहीये, ऑप्शन्स बरोबर नाही, हा क्वेश्चन 101% करेक्ट होईल. क्लिअर आहे, हे समजतंय. ज्याच्याशी तुलना करतो आपण तो कुठे घेतो आपण, कायम छेदामध्ये घेतो. मग इथं कुणाची तुलना केलेली आहे, राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशातील संख्येपेक्षा. एकदा पाहिजे तर क्रॉस चेक करा हा क्वेश्चन आता मी इंग्लिश ट्रान्सलेशन नाही घेतलं इथं, बरोबर. सो इंग्लिश मध्ये जर व्यवस्थित दिला असेल तर तो करेक्ट होईल. माझ्यासमोर जसा मराठीतून प्रश्न आहे त्याचा मी आन्सर सांगितलंय, त्यानुसार याचा आन्सर 300% यायला पाहिजे, बरोबर ना. 13 पेक्षा 52 कितीने मोठे आहेत, 13 आणि 52, 13 1 13, 13 चौक 52, म्हणजे हे 100% आणि हे 400%, बरोबर ना, 300%नी मोठे आहेत. सो मराठी प्रश्नानुसार तरी असाच. जर इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन व्यवस्थित असेल तर आयोग ते कन्सिडर करेल, नसेल तर हा प्रश्न 101% कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, एकदा चेक करा ते. प्रश्न 91, दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे, त्या संख्या 1:2 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती. जर आपण ट्रेडिशनल वेने गेलो तर पहिली संख्या x, दुसरी संख्या 2x, दोघांचा गुणाकार किती आला 50, बरोबर. 2x वर्ग इज इक्वल टू 50, x वर्ग बरोबर 50 भागिले 2 म्हणजे 25, x वर्ग बरोबर 25, मग x बरोबर काय भेटलं तुम्हाला 5, x बरोबर 5 म्हणजे दोन संख्या काय भेटल्या, 5 1 5, 5 2 10. ठीक आहे, मग आपल्याला विचारलंय काय, तर त्या संख्यांची बेरीज किती असं विचारलंय. मग 5 आणि 10 ची बेरीज किती होते, 15. हा एक वे झाला. आणि पेपरमध्ये डायरेक्ट तुम्ही करू शकता. 25 ची फोड कशी कशी होऊ शकते, 5 गुणिले 10 अशी होऊ शकते, 25 गुणिले 2 अशी होऊ शकते, किंवा 50 गुणिले 1 अशी होऊ शकते. दुसरी कुठलीही फोड पॉसिबल नाही. 5 आणि 10 दुप्पट, डायरेक्ट वाचलं वाचलं हे लक्षात आलं असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न,
सॉरी, सान्वी युविकापेक्षा उंच आहे. सान्वी युविकापेक्षा उंच आहे, पण निलाक्ष पेक्षा नाही, म्हणजे निलाक्ष त्यांच्यावरती कुठेतरी असणार. चैताली नमितापेक्षा उंच आहे, पण युविकापेक्षा नाही, म्हणजे चैताली युविकाच्या पण खाली गेली. चैताली ही कोणापेक्षा उंच आहे? नमितापेक्षा उंच आहे, बरोबर. पण हे मांडण्याची पण गरज नव्हती, लगेच कळते. प्रश्न काय विचारलाय? सर्वात उंच कोण? सर्वात उंच निलाक्ष. पर्याय क्रमांक 1. क्लिअर आहे? चलो, काउंटिंग ऑफ फिगर, त्रिकोणांची संख्या शोधा. काय लॉजिक आहे? सरळ सरळ फिगर विचारले होते. 1 2 3 4 5 6 अशा प्रकारची फिगर असेल तर शॉर्टकट ट्रिक काय? 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 किती आलं? 21. किंवा असा पण फॉर्म्युला कोणी सांगितला असेल तुम्हाला, 1 ते 6 आहे, मग 6 × 7/2 42/2 किती आलं? 21. ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न. हा पण प्रश्न खूप सोपा होता. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध काय आहे? डायगोनली ट्रान्सफर झाली आहे. इथं वरती आहे, डायगोनली ट्रान्सफर झाली आहे. इथं हॉलो काय म्हणू शकतो आपण याला, इकडं भरीव झाली आहे ती, बरोबर. इकडं मोकळी, इकडं भरीव झालेली आहे. तर इकडं काय होईल? ही डायग्राम डायगोनली इकडे येईल, हा आयत, जी ही डायग्राम अशी होईल, इकडे आहे ना, ते इकडून अशी येईल, बरोबर. आणि उलट होतं, इकडं मोकळी, ती इथं भरीव झाली, इथं भरीव आहे, इकडं मोकळी होईल. आहे का असं ऑप्शन रिकामा? पर्याय क्रमांक 4. क्लिअर आहे? चलो, पुढचा प्रश्न. एक्स ची किंमत शोधा. आता एक्स ची किंमत शोधा. त्रिकोणातल्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. म्हणजे 30x अधिक 40x अधिक 38 अधिक x बरोबर किती असायला पाहिजे? 180 असायला पाहिजे. मग आता x च्या किमती सगळ्यांची बेरीज करा. 30 आणि 40 70, 70 आणि x 71x. 71x बरोबर 180 वजा 38. मग 71x बरोबर 180 तून 38 गेले, किती राहिले? 142. मग x बरोबर काय आलं? 142/71 बरोबर 2. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे झालं ट्रेडिशनल वे ना, म्हणजे कसं सोडवायचं ते. आजचा पेपर ना, म्हणजे तुम्ही ओव्हरऑल जर पेपर पाहिला, आपण विश्लेषण पण म्हटलं, विश्लेषण जर करायचं झालं ना, तर खूप सारे प्रश्न असे होते का जे ट्रेडिशनल वेने जर तुम्ही सोडवायला गेले तर तो पेपर लेंदी होणार आहे. आणि भरपूर मुलांचा रिव्ह्यू आलाय, सर पेपर मॅथ्स लेंदी होतं, बरोबर. तर लेंदी कधी होणार आहे तो? जर तुम्ही अशा वेने सोडवणार आहे. तर थोडस चाणक्षपणे जर तुम्ही तिथे विचार करताय ना, तर मला एवढं सांगा फक्त, ऑप्शन 72, 78, 71, इथं जर मी x ची किंमत 72 ठेवली तर हा अँगल जाईल 21च्या पुढं. कधी पॉसिबल होऊ शकतं का? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार? 180. म्हणजे काहीही झालं तरी ते 180 पेक्षा कमी असणार आहे. 180 पण नसतो अँगल कुठला त्रिकोणामध्ये, ट्रायंगल तयारच होणार नाही, बरोबर का नाही? म्हणजे हा पहिला, दुसरा आणि चौथा ऑप्शन डायरेक्ट इलिमिनेट. हे सगळं सोडवायची सुद्धा गरज नव्हती. असा पेपर ज्याने सोडवला ना, त्याला तो पेपर खूप म्हणजे बेस्ट ऑफ बेस्ट अटेम्प्ट होईल त्याचा, आणि 18, 19, 20 मार्क्स मिळवायला काहीही जड नव्हतं. क्लिअर आहे? चलो, आणि असं जर ट्रेडिशनल वेने सोडवत बसले तर मग लेंदीच होणार आहे तो पेपर. चलो, पुढचा प्रश्न. हा खूप जणांचा चुकलाय, खूप जणांनी तो घाईघाईमध्ये हे केला, ट्रिक लक्षात नाही आली. पाहूया आपण. आता इथं आपल्याला अल्फाबेट लागणार आहे, बरोबर. ठीक आहे, पेपरमध्ये अशा चुका करू नका. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ठीक आहे, नंबरिंग द्या याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडंसं घाईमध्ये पीपीटी बनवल्यामुळे, नाहीतर मग हे सगळं रेडी घेता आलं असतं आपल्याला, बरोबर. ही इमेज रेडी इन्सर्ट केली असती. ठीक आहे. आता कपल
कपलसाठी जर तुम्ही पाहिला, सी साठी काय वापरलाय? 3 वापरलाय, बरोबर. सी साठी 3 वापरलाय, डायरेक्ट कोड केलाय. ओ साठी काय वापरलाय? ओ साठी वापरलाय 12. ओ साठी 12. ओ चा नंबर किती आहे? 15. 15च्या अपोजिट 12, म्हणजे ह्याच्यासाठी अपोजिट वापरलंय. ज्याच्यासाठी डायरेक्ट वापरलं तिथं मी हे करतो, ऑपोजिट. डायरेक्ट वापरलं ते तसंच सोडतो, ऑपोजिट वापरलं तर क्रॉस करतो. यू साठी काय वापरलाय? यू साठी येतो 21, वापरलाय 6. यू साठी वापरलाय 6, म्हणजे इथं पण अपोजिट वापरलाय. आता पी साठी काय आहे? 16, वापरलाय काय? 11. पी साठी काय वापरलाय? 11, म्हणजे पी साठी सुद्धा अपोजिट वापरलाय. आता एल साठी काय? एल साठी काय इथं वापरलाय? 12 वापरलाय. एल साठी काय येतो? 12च येतो, म्हणजे सरळ जो आलाय तोच वापरलाय. ई साठी काय वापरलाय? 5. ई साठी 5च येतो, बरोबर. म्हणजे फक्त सेकंड, थर्ड आणि फोर्थ ह्याला त्यांनी काय वापरलंय? अपोजिट वापरलंय. बाकीच्याला CLE याला सेम जो आहे तोच कोड वापरलाय. आता सेम जर लॉजिक लावायचं झालं तर पहिला डी साठी काय वापरू आपण? आहे तोच कोड वापरू. डी साठी आहे तोच कोड वापरला 4. OUP अपोजिट वापरायचे, बरोबर. OUP, आता OU सेम इकडे पण OU आलं, मी डायरेक्ट कॉपी पेस्ट करतो. 12 आणि 6. त्याच्यानंतर काय आलाय? पी ला पण अपोजिट वापरला. इथं जीच्या अपोजिट काय? जीच्या अपोजिट 20, इथे यायला पाहिजे 20. आता मला सांगा, असा कोड आहे का कुठल्या ऑप्शन मध्ये? 4 12 6 ने सुरुवात होणारा. 4 12 6, 4 12 6, 4 12 6, हा ऑप्शन कट झाला, बरोबर. आता 4 12 6 नंतर इथं काय आलाय? 7 आलाय. 4 12 6 नंतर इथे किती आलाय? 4 12 6 7 आलाय, बरोबर. म्हणजे जी साठी अपोजिट नाही वापरलाय, म्हणजे हा ऑप्शन होईल का आपला? हा उत्तर होणार नाही. हा ऑप्शन होईल का? इथे 7. मग ऑप्शन कट करण्यापेक्षा असा प्रश्न विचारा की आपलं काही लॉजिक चुकतंय का? कारण जी नंतर एच आणि टी साठी डायरेक्ट कोडिंग वापरायचं आपल्याला, बरोबर. जी आणि एच साठी जर डायरेक्ट कोडिंग वापरायचं आपल्याला, एच आणि टी साठी, तर एच साठी काय आहे बरं? एच साठी डायरेक्ट 8 येतो आणि टी साठी डायरेक्ट काय येतो? 20 येतो. असा ऑप्शन आहे का कुठला? 20 ने एंड होणारा ऑप्शन हा एकच आहे, बरोबर. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं बाकी सगळे कोड सेम आहे. जी साठी त्यांनी वापरलाय 7, इथं जी साठी काय वापरलाय आपण? इथं जी साठी आपण वापरलाय 20. याचाच अर्थ हे लॉजिक नाहीये. फर्स्ट, बरोबर, पहिला आणि हे शेवटचे 2 हे अंक सोडून बाकीच्यांना अपोजिट कोडिंग वापरली, हे आपण लॉजिक लावलं होतं. म्हणजे हे लॉजिक नाहीये. मग लॉजिक काय होऊ शकतं? ट्राय करा. थोडस जर बारीक जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल. CL आणि ई हे 1 ते 13च्या पर्यंतचे अक्षर आहेत, बरोबर. मग 1 ते 13 पर्यंतचे जे काय अक्षर आलेत त्यांच्यासाठी डायरेक्ट कोड घेतलाय. OUP जर तुम्ही लक्षात आलं, इथं कुठे ओ इथे आहे, बरोबर. हा झाला ओ, हा झाला यू, हा झाला पी. मग ह्याचे जर कोड तुम्ही लक्षात घेतले तर हे कोड अपोजिट कोड, म्हणजे त्याच्या विरुद्धच्या संख्या, विरुद्धचे अंक त्यांच्यासाठी वापरले आहेत, बरोबर, समोरचे. का? कारण हे 14 ते 26च्या मधल्या अक्षर आहेत. मग हे जर लॉजिक लावायचं झालं तर मी आता इथे लिहितो डी 1 ते 13 मध्ये डायरेक्ट कोड लिहा. किती? डी साठीचा 4. ओ 13 ते 26 मध्ये ओच्या अपोजिट कोड लिहा 12. यू 14 ते 26 मध्ये यूच्या अपोजिट कोड लिहा 6. जी काय 1 ते 13 मध्ये, 1 ते 13 मध्ये त्याच्यासाठी डायरेक्ट कोड लिहा 7. एच 1 ते 13 मध्ये डायरेक्ट कोड लिहा 8. टी 14 ते 26 मध्ये अपोजिट कोड लिहा, टीचा 20च्या अपोजिट 7. आहे का असं कुठला ऑप्शन? 4 12 6 7 8 7. 4 12 6 7 8 7, पर्याय क्रमांक 4. क्लिअर आहे? हा एक प्रश्न भरपूर जणांनी चुकवलाय, भरपूर जणांनी एक टिक केलाय. क्लिअर आहे? चलो पुढचा प्रश्न. 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या स्थानावर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी जाते. तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती? आता ही मोनिकाची समजा पहिली जागा, उजवीकडे 4थ्या जागेवर ते हलवलं,
उजवीकडे चौथ्या जागेवरती हलवलं म्हटल्यावरती 1 2 3 ही झाली तिची नवीन जागा एम डॅश असं मानू. आता तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी, डाव्या बाजूने 12व्या जागी म्हणजे तिच्या व्यतिरिक्त डावीकडे अजून 11 मुले असल्या पाहिजेत. रांगेत टोटल मुले किती आहेत? 21. म्हणजे ह्या 11 ती एक 12 म्हणजे उजवीकडे किती मुले असल्या पाहिजेत? 9 मुले असल्या पाहिजे. ही झाली तुमची कंप्लीट रांग. आता प्रश्न काय विचारला तर तिची हलवण्या आधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती? हलवण्या आधीची म्हणजे ही एम ही कितवी जागा आहे विचारायचं. मग उजवीकडे किती मुली आहेत मोजा. ह्या 9, ही एक 10, 11, 12 आणि 13. उजवीकडे 13 मुली आहेत म्हणजे उजवीकडून मोनिका किती झाली? 14व्या क्रमांकावरती. पर्याय क्रमांक 4. क्लिअर आहे? चलो पुढचा 98. बोनस होता हा प्रश्न. सरळ सरळ करते. 36 81 वर्गाचं लॉजिक आहे. 5 अधिक 1 चा वर्ग, 5 अधिक 1 6, 6 चा वर्ग 36. इथं 1 अधिक 8, 1 अधिक 8 9, 9 चा वर्ग 81. बरोबर. सेम लॉजिक नुसार इथं 5 आणि 1 ची बेरीज केली 8, 1 आणि 8 ची बेरीज केली आता 8 आणि 6 ची बेरीज करा. 8 आणि 6 ची बेरीज 14, 14 चा वर्ग 196. आहे का ऑप्शन मध्ये? पर्याय क्रमांक 3. अवघड होतो का काही? चलो पुढचा प्रश्न. 2 12 66 297 1485 5940 20790. हा प्रश्न सुद्धा खूप जणांना खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग वाटला. बरोबर. ज्यांनी आपली बॅच किंवा युट्यूबचे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांना हा लॉजिक सांगितलं होतं मी. सुरुवात 2 ने झाली, शेवट 20,000 ने झालाय म्हणजे 1,01,000%. हे लॉजिक कसलं असलं पाहिजे? गुणाकाराचं असलं पाहिजे. सुरुवात 2 ने झाली ना, खूप लहान आहे आणि 20,000 2च्या तुलनेत 20,000 खूप मोठे झाले. मग आता लॉजिक काय पहा. 2 पासून 12 कसे आले? 2 गुणिले 6 बरोबर 12. 12 पासून 66, 12 गुणिले 5.5 66. मग सेम लॉजिक नुसार 66 गुणिले 5 0.5 नि गुणाकार कमी होत चाललाय. म्हणजे हे किती असायला पाहिजे होतं इथं? 6 35 6 35 330 असायला पाहिजे होतं. आपल्याला दिलंय 297. म्हणजे चुकीचं पद काय भेटलं? 297. एकदा क्रॉस चेक करून पाहू. मग 330 गुणिले 4.5 किती येतं सांगा. हे जर तुम्ही ट्रेक चेक केलं तर हे पुढचं बरोबर बसतं 1485. 1485 गुणिले याला जर तुम्ही 4 करणार आता तर हे येतं 5940 आणि 5940 ला गुणिले 4.5 तुम्ही केलं तर हे तर 20,790. क्लिअर आहे? एकदा क्रॉस चेक करून पहा तुमच्या एंडला. ठीक आहे. हे इथं किती येईल? इथं 3.5 येईल. बरोबर. म्हणजे लॉजिक काय होतं? सरळ सरळ की गुणाकार हा 0.5 ने कमी होत चालेल. इथं गुणले 6, इथं गुणले 5.5, इथं गुणले 5, इथं गुणले 4.5, इथं गुणले 4, इथं गुणले 3.5. म्हणजे चुकीचं पद काय येतं? 297च्या ऐवजी काय पाहिजे? 330 पाहिजे होतं. 297. पर्याय क्रमांक 3. क्लिअर आहे? इथपर्यंत कोणाला काय डाऊट? शेवटचा प्रश्न पाहूया आपण आजच्या प्रश्नपत्रिकेतला. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणार आहेत आणि त्यामध्ये 4 हा सुद्धा अंक आहे. मॅन्युअली जरी केला असतं तरी झालं असतं पटकन. 4 8 12 16 20 24 28 32 36 40 44 48 52 56 60 64 बरोबर. 68 72 76 80 84 88 92 96 100 किती झाले? 1 2 3 4 5 6 7. डायरेक्ट जरी असं केलं असतं आणि असंच करायचं होतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे गेस तुम्हाला मिळाले असतील. काही करेक्शन्स असतील याच्यामध्ये जर काही वाटलं तर आपण ते करेक्शन्स पण करू. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण करेक्शन्स नसणारे शक्यतो. हे जे काही आन्सर्स आहे हे बऱ्यापैकी फायनल असणार. एका प्रश्नाचं उत्तर फक्त क्वेश्चन नंबर 90 जो होता तर त्याचं उत्तर आयोग चेंज करू म्हणजे प्रश्नच रद्द करू शकतो. कारण 4ही ऑप्शन ते नाही आहेत. बरोबर. त्यामध्ये ज्याच्याशी तुलना करतो तो कायम आपण छेदात घेत असतो. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरेल.
हा जर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरला तर नक्कीच तुमच्या बाकी विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.